नमस्कार मंडळी, नारळी पौर्णिमेला हे 7 उपाय श्रद्धेने करा। घरात सकारात्मकता आणि सुखशांतीसाठी हे उपाय आपण जरूर करून पहा। नारळी पौर्णिमा हा पवित्र सण हिंदू धर्मात मानला जातो। सकाळी स्नान करून देवासमोर एक नारळ अर्पण करा आणि घरातील सर्वांच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा। दुसरा उपाय, संध्याकाळी तुपाचा दिवा लावून देवासमोर बसून 108 वेळा ओम महालक्ष्म्ये नमःचा 108 वेळा जाप जरूर करा। तिसरा उपाय आहे समुद्राला नारळ अर्पण करा। आता सगळेच जण आपण काही समुद्र किनारी राहत नाही, त्यामुळे तुम्ही नारळाचे पूजन करून फुलं, गंध, अक्षता वाहून समुद्र देवतेचे स्मरण करून त्याला देवासमोरच अर्पण करा। चौथा उपाय आहे घराच्या मुख्य दरवाजाची पूजा करा। घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ एक नारळ, अक्षता, कुंकुम लावून फुले वाहून त्याची पूजा करा आणि मग नंतर तो नारळ कुठल्याही नदीमध्ये वाहून टाका। पाचवा उपाय आहे वृक्षारोपण करा। कुठेही तुम्हाला शक्य असल्यास एखादा वृक्ष लावा किंवा नारळाचे झाड जरूर लावा। निसर्ग सेवा ही हा एक सुंदर संकल्प आहे। त्यानंतरचा उपाय आहे अन्नदान करा। गरजू व्यक्तींना अन्न, धान्य, वस्त्र हे जरूर दान करा। श्रद्धेने केलेले दान हे नेहमी मनाला समाधान देते। तसेच एक विशेष संकल्प करा। देवासमोर तुम्ही जो नारळ ठेवणार आहात त्याला हळद कुंकू वाहून घरातील सर्वांच्या सौख्याची जरूर प्रार्थना करा। घरातील सर्व मंडळींनी हा संकल्प केला तर खूप चांगले। तो संकल्प पूर्ण होण्यासाठीचा निर्धार देखील करा। नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मकता नांदो हीच परमेश्वराकडे प्रार्थना। मंडळी, यातील सर्व उपाय करायची जरुरी नाही। यातील आपल्याला जो योग्य वाटतो तो उपाय जरूर करा। श्रद्धेने करा, त्याचे फळ आपल्याला जरूर मिळेल। असेच आध्यात्मिक ज्योतिषीय व्हिडिओ पाहण्यासाठी नटराज ज्योतिषला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।